तर यासाठीच आम्ही ठरवलं की हा एपिसोड आम्ही मोमोला डेडिकेट करू आणि आम्हाला शेअर करायला आवडेल की जिथे आम्ही तिथे मोमो किंवा जिथे मोमो तिथे आम्ही. जिथे तुम्हाला पेटला थोडे दिवस किंवा महिने क्वारंटाईन मध्ये ठेवावं लागतं एका दुसऱ्या देशात, ती जर त्या गोष्टीला कम्फर्टेबल असेल तरच ती ट्रॅव्हल करू शकेल. नमस्कार अँड वेलकम टू अ न्यू ब्लॉग. हा ब्लॉग स्पेशल आहे आणि यासाठी आपले स्पेशल गेस्ट आहेत मोमो. मोमो. ये मोमो म्हणते काय झालं अचानक मला का अटेन्शन मिळतंय. तसं पण मोमोला आमच्या ब्लॉग मध्ये जास्ती अटेन्शन मिळतं. मोमोचा फॅन क्लब खूप मोठा आहे आणि आम्हाला ते वाचायला इतकं आवडतं की तुमच्यातले कित्येक लोक म्हणतात की मोमोला बघून खूप छान वाटतं. गुणीबाळ एकदम हुशार आहे, शाणी आहे. मग सगळ्या दादा ताईंना, मावशी काकांना सगळ्यांना थँक्यू बोल. थँक्यू. तर यासाठीच आम्ही ठरवलं की हा एपिसोड आम्ही मोमोला डेडिकेट करू आणि आम्हाला शेअर करायला आवडेल की आम्ही मोमोला इथे कसे घेऊन आलो. त्याहून जास्ती महत्वाचं की मोमो आमच्या आयुष्यात कशी आली, आमचं आयुष्य कसं बदललं ती आल्यामुळे, हे थोडक्यात सांगणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही मोमोला इथे आणण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा काय प्रोसिजर आम्हाला करावी लागली ह्या सगळ्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. मोमोची तुम्हाला जर्नी बघायची असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि मोमो तुला झोपायचं नाहीये कारण तू शो स्टॉपर आहेस. मोमो हा तुझा शो, आपण झोपतो का? ती म्हणते आता मी एकदाची आले आहे ना तर मला झोपा काढू द्या. तू मम्मम केलं, खाऊ खाल्ला तू? तर चला जास्ती वेळ न घालवता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. पुष्करला पहिले 1-2 प्रश्न विचारेन की पुष्कर, तू सांग की तुझ्या डॉगचं नातं कसं होतं किंवा तुला कधीपासून डॉग्स आवडायला लागले किंवा काही इच्छा होती का कधी आयुष्यात डॉग म्हणजे असावा अशी? तर मला डॉग्स लहानपणीपासूनच आवडायचे आणि मला नेहमी वाटायचं की मी एक डॉग पेट करीन घरी. आणि बट जसं तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ आपल्या घरांमध्ये ही संकल्पना जी आहे तीच मुळात पचवणं थोडं अवघड जातं, निदान त्या काळात तरी असायचं. तर त्यामुळे तेव्हा काही मला पेट नाही ठेवता आला. बट जसं मी मोठा आलो, इंडिपेंडंट झालो आणि मला आता वाटलं आता जागा झालेली आहे डॉगला आपल्या आयुष्यात यायला, तेव्हा मग आम्ही मोमोचं स्वागत केलं 2019 मध्ये बँगलोरला. जेव्हा ती आली तेव्हा ती खूप छोटी होती, खूप छोटी होती, 1.5-2 महिन्याची ती असेल. अगदी हो. आणि मला विचाराल तर मला भयंकर डॉगची भीती होती. मी पहिल्यांदा तर पुष्करला नाहीच म्हटलेलं की मी म्हटलं अजिबात नाही, मला ती रेस्पॉन्सिबिलिटी जमणारच नाही काही हे करायला आणि मी किती त्यांच्याशी अटॅच्ड होईन किंवा मी किती त्यांना सांभाळू शकेन. नंतर हळूहळू मला सवय झाली. जेव्हा ती झोपून उठायची वगैरे तेव्हा ती थोडी शांत स्टेटमध्ये असायची कारण नंतर मग तिचा धुमाकूळ असायचा आणि मग त्यानंतर तिचा धुमाकूळ झाला की माझ्याही घरात धुमाकूळ असायचा, भांडी भिंडी पडायची, मी पळायला लागायचे. हो, कारण तिचा वावर असायचा ना आणि ती एवढी छोटी होती की कधी कधी पाठी वळलं की एकदम कळायचं नाही, ती पायापाशी येऊन थांबायची. येस. आणि त्यानंतर अर्थातच आमचं दोघांचं आयुष्य बदलून गेलं आणि वी आर सो लकी की मोमोनी आम्हाला चूज केलं. वृषाली घाबरत होती डॉग्सला, पण आता तीच आहे जी मोमोची काळजी घेते. 100. मी अजिबात क्रेडिट घेणार नाही. इट इज वृषाली जी पूर्णपणे मोमोची काळजी घेते, पूर्णपणे तिच्याकडे लक्ष देते आणि म्हणजे जिगर का तुकडा आहे मोमो तिच्यासाठी. आणि त्यानंतर जेव्हा आमच्या आयुष्यात संधी आली की आता आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे अब्रॉडला मूव्ह व्हायची, तेव्हा खरं सांगू तर आमच्याकडे खूप मोठा प्रश्न असा नव्हता की आता काय करायचं, म्हणजे मोमोचं काय करायचं किंवा तिला कसं घेऊन जाणार किंवा अर्थात तिला कसं घेऊन जाणार ह्यासाठी आम्ही वेज फिगर आउट करतच होतो. पण तेव्हा आमचं कधी दुमत नाही झालं की तिला म्हणजे मी इथे राहणार किंवा तिच्या शिवाय जायचं, तिला आमच्या आई वडिलांकडे सोडायचं किंवा अर्थात अबेंडन करायचा हा दूरवर प्रश्न येतच नाही. पण तोही आमच्या मनात कधी ऑप्शन नाही आला. तर जिथे आम्ही तिथे मोमो किंवा जिथे मोमो तिथे आम्ही हे आमचं गणित ठरलेलं होतं आणि ते आम्ही तंतोतंत पाळलेलं आहे. तर पुष्कर, तू थोडीशी सुरुवातीला तुझी जर्नी सांग की जेव्हा तुला जॉब ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्यानंतर म्हणजे कन्फर्म झालं त्यानंतर आपण काय काय गोष्टी बघायला सुरुवात केली. तर मोमो यायच्या आधीपासून केव्हा तरी आपण अब्रॉडला जाणं हे आमचं कुठेतरी माइंडसेट होतं की आमच्या बॅक ऑफ द माइंड होतं. केव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल माहित नव्हतं. मोमो आयुष्यात आली त्यानंतर गोष्टी बदलल्या नाही. वी वर स्टील काइंड ऑफ लाईक शुअर अबाउट की केव्हा तरी आपल्याला जायचंय. सो वी वर ऑलवेज प्रिपेअर्ड की कसं आपण आपल्या बाळाला घेऊन बाहेर जाऊ शकतो विदाउट एनी प्रॉब्लेम. पहिला आम्ही बघायचो की पेट फ्रेंडली किती येतं देश आणि तिथे घेऊन जायचे काय काय पर्याय आहेत. स्वित्झर्लंड मध्ये आल्यावरती आम्हाला
हेच होतं की तिचे फ्रेंड्स झाले पाहिजेत आणि तिला आम्ही जिथे जाऊ तिथे सगळीकडे निदान अलाव केलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही सर्च केलं गुगलवरती तर तेव्हा आम्ही एवढे खुश झालो की स्वित्झर्लंड आय थिंक इज वन ऑफ द मोस्ट पेट फ्रेंडली कंट्री. त्यानंतर मग आम्ही स्वित्झर्लंडच्या रूल्स बद्दल पुष्कळ वाचायला लागलो. तर त्या रूल्स बद्दल थोडंसं त्यांना सांग, तर मग ते रूल्स त्यांनी कुठे बघावेत किंवा ते Right. काय असतात ते. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिली स्टेप असेल आयडेंटिफाय अँड रिसर्च अबाउट व्हॉट आर द रूल्स टू वेअर यू आर गोइंग और वेअर यू आर रिलोकेटिंग. सो रिसर्च अबाउट सगळे जे काही रूल्स आहेत त्यांचे, की त्या देशात कशी एंट्री होते पेटची, बरोबर. त्या देशात एंटर व्हायला क्वारंटाईन मध्ये ठेवावं लागतं का पेट्सला. Yes, काही देश आहेत जसं ऑस्ट्रेलिया किंवा दुसरे कुठे, जिथे तुम्हाला पेटला थोडे दिवस किंवा महिने क्वारंटाईन मध्ये ठेवावं लागतं एका दुसऱ्या देशात. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तसं डिसिजन घ्या आणि ही गोष्ट पहिलेच तुम्ही अँटिसिपेट करा आणि त्यानुसार डिसिजन घ्या. बरोबर. त्यांनी तुम्हाला बरं पडेल. इट्स टू यू टू मेक शुअर की तुमच्या पेटचं सगळं डॉक्युमेंटेशन इकडे तुमचं आहे. कारण बरोबर. जेव्हा तुम्ही अब्रॉड मूव्ह होतात एकूण एक रेकॉर्ड मोजला जातो, एकूण एक रेकॉर्ड बघितला जातो. बरोबर. एस्पेशली रेबीज वॅक्सिनेशन. रेबीज वॅक्सिनेशन हे तुमचं टाइम टू टाइम झालंच पाहिजे. त्याही आधी सर्वात महत्वाचं येतं ते म्हणजे ट्रेनिंग. तर ऍब्सोल्युटली. ट्रेनिंग स्टेप नंबर 2, is वन्स यू आयडेंटिफाय द रूल्स, स्टार्ट विथ ट्रेनिंग. Correct. याबद्दल वृषाली सांगेल कारण शी वॉज द वन रिस्पॉन्सिबल फॉर yes. मोमोज क्रेट ट्रेनिंग. ट्रेनिंग का महत्वाचं आहे, कारण आपण त्यांना क्रेटमध्ये टाकतो. आता प्रत्येक एअरलाईन्सचे रूल्स हे वेगळे आहेत. तुम्ही कोणत्या एअरलाईनने कुठल्या देशात जाताय तर नेहमी त्या एअरलाईनच्या वेबसाईटवर जा आणि त्यांचे डॉग किंवा पेटचे जे रूल्स आहेत ते तुम्ही एकदा चेक करा. ह्या छोट्या ब्रीड्स आहे ज्यांचं वजन कमी आहे, तर जेव्हा तुम्हाला केबिनमध्ये न्यायचंय कुठल्या पेटला तर त्यांचं 8 किलो विथ त्यांचं जे कॅरी ऑन बॅगेज असतं किंवा क्रेट असतो त्यांचा छोटा जो केबिनमध्ये आपल्याला लागतो, त्या 8 किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे. 7 to 8 kg इथे तिथे व्हेरी होतं प्रत्येक एअरलाईनचं. तुमच्याकडे छोटी ब्रीड असेल तर मग तुम्ही तुमच्यासोबत वरती केबिनमध्ये नेऊ शकता अँड देन यू आर सॉर्टेड. म्हणजे सॉर्टेड. ऑनेस्टली काहीच टेन्शन घेण्याची तुम्हाला फार गरज नाहीये, कारण ते तुम्ही त्यांना बघू शकता, ते तुम्हाला बघू शकतात. आता राहिला प्रश्न बाकी सगळ्या ब्रीड्सचा. अर्थातच वजन खूप जास्त असतं आणि मग त्यानंतर त्यांना क्रेटमध्ये टाकावं लागतं. तर आता हा जो क्रेट असतो तो आयटा अप्रूव्ड असला पाहिजे. आयटा अप्रूव्ड क्रेटच ते एअरलाईन ऍक्सेप्ट करतं. त्यामुळे आयटा अप्रूव्ड क्रेट तुम्ही जर गुगलवरती टाकलं, तुमच्या डॉगचं तुम्हाला पूर्ण मेजरमेंट घ्यावं लागतं आणि त्याच्या 1 साईज वरती का 2 साईज वरतीचा क्रेट तुम्हाला ऑर्डर करावा लागतो, जेणेकरून तुमच्या डॉग पूर्ण त्या क्रेटमध्ये व्यवस्थित फिरू शकतो. क्रेट आल्यानंतर आता तो क्रेट ही एक खूप अननोन गोष्ट आहे त्या डॉगसाठी. ते पहिली गोष्ट ते क्रेटशी ते किती फ्रेंडली राहिले पाहिजेत किंवा किती त्यांना तो क्रेट म्हणजे आपली सेफ प्लेस वाटली पाहिजे किंवा आपलं घर आहे असं वाटलं पाहिजे. त्यामुळे हे ट्रेनिंग खूप महत्वाचं असतं. तर ट्रेनिंगमध्ये आम्ही जवळजवळ मोमोला 6 महिने ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हा जवळजवळ आम्ही 6 महिने आम्ही दोघांनी, पुष्कर जेव्हा होता तेव्हा तो 1-2 महिने, त्यानंतर मी, असं आम्ही पूर्ण तिला दिवसभर ट्रेनिंग द्यायचो. आम्ही हार्डली काही दिवस मिस केलेले आहेत, कारण आम्हाला असं वाटलं की ती जर त्या गोष्टीला कम्फर्टेबल असेल तरच ती ट्रॅव्हल करू शकेल. त्यामुळे जेव्हा तुमचं डिसाईड होईल की तुम्हाला मूव्ह व्हायचंय तेव्हा एक चांगला ट्रेनर शोधा. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कुठलाही Very ट्रेनर नाही, जे ट्रेनर ज्यांना अनुभव आहे की क्रेट ट्रेनिंग कसं द्यायचं किंवा Correct. सेपरेशन एन्झायटीवर किंवा बिहेवियरल ट्रेनिंग जे डॉगचं असतं Absolutely. तो ट्रेनर तुम्ही चूज करा. आणि मला असं वाटतं तिथे जर थोडे एक्स्ट्रा पैसे गेले तर काहीच हरकत नाहीये, कारण ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. आणि हे ट्रेनिंग जे 5-6 महिने तुमचं चालेल त्यामध्ये तुम्ही आता साईड बाय साईड तुमचं डॉक्युमेंटेशन स्टार्ट करू शकता. त्यानंतरची स्टेप महत्वाची आहे की तुम्ही कुठल्या एअरलाईनने जाणार. तर इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर डेस्टिनेशन. आणि आम्ही जितका रिसर्च केला त्यानुसार स्विस एअर आणि त्यानंतर लुफ्तान्सा, त्यानंतर KLM, कतार एअरवेज या सगळ्या पेट फ्रेंडली आहेत. जेव्हा हिला आम्हाला न्यायचं होतं तेव्हा आम्हाला हिला सर्वात जितका कमी त्रास देता येईल किंवा जितके कमी तिला हे करता येईल तितकं करायचं होतं आणि त्यासाठी आम्ही डायरेक्ट फ्लाईट हा ऑप्शन निवडलेला आय थिंक. आणि मी हे नक्कीच तुमच्या केसमध्ये जर पॉसिबल असेल, तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट मिळत असेल तर तुम्ही थोडे पैसे खर्च करा, पण
तो एक ऑप्शन नेहमी चांगला असतो. कारण जेव्हा तुम्ही लेओव्हर करता तेव्हा तुम्हाला परत 3-4 तासाचा लेओव्हर असतो. म्हणजे बाहेर येऊन एअरपोर्टवर भेटू नाही शकत. तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही पण तुमच्या केसमध्ये पॉसिबल असेल तर नक्कीच डायरेक्ट फ्लाईट करा. आता त्यानंतर मग आम्ही एअरलाईन्सला रिच आउट केलं आणि आम्ही स्विस एअर घेतल्यानंतर आम्ही स्विस एअरला कॉल केला. अशा वेळेस ऑनलाईन बुकिंग करू नका. बुकिंग करायच्या आधी एअरलाईन्सशी बोला फोनवर किंवा त्यांच्या काउंटरवर, त्यांच्या बुकिंग ऑफिसमध्ये जा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग आम्ही फोन केला आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं आहे की वी आर गोइंग टू ट्रॅव्हल विथ आवर पेट्स. कॅन यू एक्सप्लेन टू अस व्हॉट आर द पॉलिसीज आणि काय तुमची प्रोसिजर आहे. तर युजली त्यांचं सेट असतं सगळं. तर ते विचारतात तुमचं डेस्टिनेशन काय आहे आणि तुमचा एंट्री पॉईंट कुठून आहे. मग त्यांनी स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट विचारल्यानंतर मग त्यांनी विचारलं तुमची काय तारीख आहे, केव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय. तर यू शुड नो युअर डेट. आणि इनफॅक्ट त्या डेटच्या आजूबाजूच्या डेट्स पण तुम्ही बघून ठेवल्या पाहिजे की जर ए नाही चाललं तर बी नाही चाललं तर सी. ऍटलीस्ट हॅव 3 ऑप्शन्स रेडी फॉर यू. नंतर मग त्यांनी सांगितलं अवेलेबिलिटी. जनरली कसं असतं आपण ज्या दिवशी ट्रॅव्हल करतो त्या दिवशी ते बघतात की कार्गोमध्ये साधारणपणे 3 ते 4 पेट्स डॉग्स का पेट्स अलाउड असतात. तर द सुनर द बेटर असं मी म्हणेन. जर तुम्ही लवकरात लवकर 6 months अहेड ऑफ युअर ट्रॅव्हल जर तुम्ही बुक करू किंवा 3 months तर मग इट गिव्स यू अ गुड टाइम टू काइंड ऑफ अनालाइज. आणि तोपर्यंत साधारणपणे बुकिंग्स नसतात झालेले. तर अशानुसार आम्ही फ्लाईट बुक केली. आता या 2 ऍस्पेक्ट आहेत त्याबद्दल वृषाली सांगेल की पेटला कसं ती लोक बुक करतात. एक असतं की आपल्या बरोबर पेटला घेऊन जाणं आणि एक असतं की पेट त्याचा तो येतो. तर त्याबद्दल वृषाली सांगेल. तर आता जेव्हा मी सांगितलं की केबिनमध्ये तर मोमोला अलाउडच नव्हतं त्यामुळे तो ऑप्शन आमचा वगळलाच. आता राहता राहिला प्रश्न कार्गोमध्ये. कार्गो म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगते. जिथे आपण खाली आपल्या चेक इन बॅग्स टाकतो त्या सेक्शनमध्ये नाही, त्याच्या बाजूलाच एक ॲनिमल सेक्शन असतो जो डेडिकेटेड असतो ॲनिमलसाठी, जिथे ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित प्रोव्हाइड केलेला असतो आणि जिथे सगळ्या पेट्सना ठेवून ते इंटरनॅशनली फ्लाय करू शकतात. तर तो असतो ॲनिमल सेक्शन, ज्याला कार्गोज म्हणतात. तर त्याच्यात 2 पॉइंट्स असतात. आता एक आहे तर एक तुम्ही अकंपनीड बॅगेज म्हणून किंवा एक्सेस बॅगेज म्हणून तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरा आहे ज्याला कार्गो म्हणतात. आता एक्सेस बॅगेज म्हणजे काय, जेव्हा मी आणि माझा डॉग सेम फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करतोय एकाच दिवशी एकाच वेळेला, तर आम्ही ॲज अ तिला एक्सेस बॅगेज म्हणून तिचं वेट काउंट होणार. म्हणजे तिचं वेट विथ क्रेट ह्याचं जे वजन असेल त्याचे जे चार्जेस असतील ते आम्हाला म्हणजे एअरपोर्टवर जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्हाला पे करावे लागतात. आणि दुसरा ऑप्शन आहे कार्गो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, काही लोक ऑलरेडी शिफ्ट झालेली असतात, म्हणजे त्यांचे ओनर ऑलरेडी शिफ्ट झालेली असतात आणि त्यांचा डॉग इंडियामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या कंट्रीमध्ये असतो आणि मग त्यांना तो एकटा ट्रॅव्हल करत असतो. आता एकटा ट्रॅव्हल तर तो स्वतःहून नाही करू शकत. सो यू नीड अ समबडी जे हे सगळं डॉक्युमेंटेशन करू शकतात किंवा पॉईंट ए टू पॉईंट बी त्याला ट्रॅव्हल व्यवस्थित करून देऊ शकतात, ज्याला म्हणतात कार्गो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एजंट लागतात. मी ठरवलेलं की मला म्हणजे प्रश्नच येत नाही की मोमोला एकटं ट्रॅव्हल करायचा, कारण मी आणि मोमो आम्ही दोघीच किंवा पुष्कर त्यावेळेला आलेला म्हणून आम्ही तिघांनी डिसाईड केलं की आपण तिघं ट्रॅव्हल करूया. त्यामुळे आम्ही ॲज अ एक्सेस बॅगेज म्हणून मोमोला घेऊन गेलेलो आहोत. तो ऑप्शन आम्ही सिलेक्ट केला. पण जर तुम्ही तुमचा डॉग एकटा ट्रॅव्हल करणार असेल तर अशा वेळेला आय थिंक एजंट खूप बरा पडेल तुम्हाला. याबद्दल मी एक ऍड करतो की गुगलवर सर्च करा, बट खात्री करा की कुठलं चांगलं काय. वी कांट रेकमेंड एनीवन, कारण आम्ही नाही गेलो, आम्ही सगळं स्वतः केलंय. तर मी ह्याच्यात खरं सांगायचं थोडी स्केप्टिकल होते की एजंट करायचा की नाही. पुष्कर वॉज व्हेरी कॉन्फिडंट की नाही आपण आपल्या ह्याने सगळं करूया, कारण आपण काय करतोय, कुठले डॉक्युमेंटेशन लागणार आणि काय हे आपल्याला जास्त माहिती असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये ऑफकोर्स थोडे एफर्ट्स आहेत आणि जे आम्ही घेतले. पण त्याच्यामुळे एक चांगलं काय झालं की आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या, आम्ही आमचे डॉक्युमेंट्स केले आणि दुसरी गोष्ट आमचे थोडेफार पैसेही वाचले. सो हा सगळा आहे. बट तुम्हाला जे पॉसिबल आहे किंवा तुम्हाला जे फेवरेबल आहे त्या गोष्टी तुम्ही ऑप्शनसाठी जा. सो हे 2 ऑप्शन्स असतात तुम्हाला जे डॉगला ट्रॅव्हल करण्यासाठी. आता सर्वात महत्वाचं येतं ते डॉक्युमेंटेशन की काय काय लागतात. तर पुष्कर स्टेप बाय स्टेप तू सगळे डॉक्युमेंटेशन सांग, जे 4-5 डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट आहेत, स्टार्टिंग फ्रॉम मायक्रोचिपिंग. आता मायक्रोचिप म्हणजे काय, तर मायक्रोचिप म्हणजे तुमच्या पेटची आयडेंटिटी. तर हे मायक्रोचिप जे असतं ते तुम्हाला वेटकडनं मिळतं.
येस. आता ती काय फार मोठी नसते, ती एका तांदळाच्या आकाराची असते आणि तांदळा एवढीच असते, एक ओके. साध्या छोट्याशा ग्रेन एवढी. राईट. तर इतकी मायक्रो असते ती, आणि तिला इंजेक्शन थ्रू फक्त त्यांच्यात इंजेक्ट करतात आणि ती इंजेक्ट. राहते कायमची. आणि ते साधारणपणे त्यांच्या शोल्डरच्या इकडे वगैरे असते, लेफ्ट शोल्डरच्या इकडे. तर त्यामुळे ती एकदा इन्सर्ट झाली की त्याच्यावर एक सिरियल नंबर असतो. आता तो सिरियल नंबर फक्त ते कुठल्याही वेटकडे आपण गेलो की ते फक्त त्याला स्कॅन केलं. स्कॅन करतात. ते स्कॅन केल्यानंतर त्यांना कळतं की हा, आणि ह्यानी काय सगळं त्यांचा डेटा येत नाही, तर हा नंबर तुमच्या मेडिकल रेकॉर्डवर वरती असतो. आणि ह्याच्यात मला एक ऍड करावंसं वाटतं, तर तुमचा डॉगला तुम्ही स्पे केलं असेल किंवा न्यूटर केलं असेल, तर त्याचं जे डॉक्युमेंट असेल, म्हणजे जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा बरोबर. त्याचं जे काही प्रूफ असेल, रेकॉर्ड असेल, तो तुम्ही डॉक्टरांकडनं किंवा हॉस्पिटलमधनं कलेक्ट करा आणि तो तुमच्या सोबत राहू दे. नाव सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते वॅक्सिनेशन. तर पुष्कर, तू त्याच्याबद्दल थोडंसं सांग. नक्की. सगळं रेबीज वॅक्सिनेशन हे खूप महत्वाचं आहे आणि खूप अर्ली स्टेज पासून त्यांना दिलं पाहिजे. जे काय त्याचं शेड्यूल असतं ते फॉलो झालंच पाहिजे. आपण ज्या देशातनं येतो, इंडियातनं, ते हाय रिस्क रेबीजवर आहे. तर त्यांनी मॅप केलेले आहेत कुठल्या कुठल्या कंट्रीज हाय रिस्कवर आहेत, कुठल्या कुठल्या लो रिस्कवर आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आपल्या पेटला रेबीज वॅक्सिनेशन वेळोवेळी दिलं पाहिजे. तर हे केल्यानंतर ह्याचा रेकॉर्ड ठेवा. तर आता रेबीज वॅक्सिनेशन सगळं आपलं झाल्यानंतर महत्वाची स्टेप जी ॲटलिस्ट युरोपियन युनियनमध्ये आणि मोस्टली बऱ्याचशा देशात, म्हणजे UK इन्क्लुडेड ॲज वेल, जिथे लागते त्याला म्हणतात टायटर टेस्ट. आणि आय थिंक हे US ला पण लागते. तर टायटर टेस्ट ही टेस्ट असते, रेबीज अँटीबॉडी टायट्रेशन टेस्ट म्हणतात ह्याला, जी असते टू कॅल्क्युलेट की आपल्या पेटमध्ये रेबीज अँटीबॉडीज किती प्रेझेंट आहेत. आणि त्याचं एक साधारणपर्यंत एक मिनिमम व्हॅल्यू असते, ती मिनिमम व्हॅल्यू मीट झालीच पाहिजे. ही टेस्ट इंडियात होत नाही. याचे काही सर्टिफाईड लॅबोरेटरीज आहेत आणि ते इंडियात नाही आहेत. ते आहेत UK मध्ये आणि बऱ्याचशा EU कंट्रीज मध्ये. म्हणजे तू म्हणतोस की ते आपल्याला पाठवावं लागतं? नाही, आपल्याला नाही पाठवावं लागत. अच्छा. आपण काय ब्लड सॅम्पल घेऊ नाही शकत. आपल्याला वेटरनरीकडे जावं लागतं. शक्यतो जे तुमच्या सिटीमधलं, तुमच्या शहरातलं जे मोठं हॉस्पिटल आहे तिथे जा. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तर बेस्ट. त्या वेटरनरी हॉस्पिटलमध्ये जा. त्यांचा साधारणपणे टायअप असतो या लॅबोरेटरीजमध्ये. या लॅबोरेटरीजची जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला युरोपियन युनियनच्या वेबसाईटवर मिळेल. त्याचं आम्ही आता फोटो दाखवतोय आणि आम्ही लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तर या वेबसाईटवर तुम्हाला कळून येतं की कुठल्या कुठल्या सँक्शन लॅबोरेटरीज आहेत. इंडियात तुमचा वेट ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो. त्यांना सांगावं लागतं आधी की तुम्हाला हे करायचंय, मग तुम्हाला ती एक अमाऊंट सांगतात. आम्ही जेव्हा केलं 2019 मध्ये, तेव्हा या टेस्टला 25,000 लागलेले रुपये आम्हाला. कारण तुमच्या पेटचं ब्लड सॅम्पल पाठवलं जातं अब्रॉडला. तर वी ऑप्टेड फॉर UK, कारण आमचं जे वेटरनरी हॉस्पिटल होतं दे हॅड टायअप्स विथ UK आणि मोस्टली UK फार कन्व्हिनियंट पडतं. साधारणपणे 2-3 आठवड्यात आपल्याला रिझल्ट येतो. तुम्हाला रिझल्ट येतो, ऑनलाईन रिझल्ट येतो. जो मोस्टली जर तुमचं वॅक्सिनेशन अप टू डेट असेल तर. करेक्ट. जसं आम्ही सांगितलं की काही प्रॉब्लेम नाहीये, पण अगेन दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पूर्ण वॅक्सिनेशनचा लहानपणापासून ते आतापर्यंतचा रेकॉर्ड हा सगळा असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ही टायटर टेस्ट, दो इट इज थोडी एक्सपेन्सिव्ह आहे ती, बट ती तुम्हाला करावीच लागते. त्यामुळे तो पण एक सर्वात महत्वाचं हे डॉक्युमेंट आहे. आणि टायटर टेस्ट केल्याच्या 3 महिन्यानंतरच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. येस, हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा. हा खूप सर्वात महत्वाचा मुद्दा. आता या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे सगळं आता आलेलं आहे, ओके, तुमचा पेट इज इन अ हेल्दी कंडिशन, सगळे आहेत, मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, सगळ्याला स्कॅन करा आणि ह्याचा सगळ्याचा एक PDF बनवा, बंडल करा. अँड नाव यू स्टार्ट अप्रोचिंग द ॲनिमल इन्स्टिट्यूशन इन द कंट्री वेअर यू आर प्लॅनिंग टू मूव्ह. ती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल. मग त्यांच्या वेबसाईटवर जा, ऑथोराइज वेबसाईट काय आहे ते बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल. UK ला जात असाल तुम्हाला कळेल काय काय आहेत. gov.uk वर असेल. त्यानंतर जर तुम्ही स्वित्झर्लंडला येताय तर त्यांची वेबसाईट जी आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सांगू कुठली आहे. तर मी तसंच केलं. त्यांच्या वेबसाईटवर गेलो. कॉन्टॅक्ट फॉर्म होता, त्यात मी लिहिलं असं असं आहे, मी या दिवशी प्लॅन करतोय, या गोष्टी माझ्या आहेत, मी तुमचं जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती वाचली आहे आणि त्यानुसार मी हे केलं. इनफॅक्ट तुम्ही हे सगळं प्रिपेअर करायच्या आधी डॉक्युमेंट लिस्ट बघा. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला आयडिया येईल की काय डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत. मग त्यानंतर त्यांनी मला लगेच, अँड स्वित्झर्लंड गव्हर्नमेंट इज सो प्रॉम्प्ट ॲट आन्सरिंग, आय सो लव्ह इट. त्यांनी मला विदिन
विदिन अ फ्यू आवर्स रिप्लाय केला की या गोष्टी लागणार आहेत. मग डॉक्युमेंटेशन झालं, हे सगळे रिपोर्ट्स आहेत ते मी त्यांना पाठवले आणि मग त्यानुसार माझी डेट सांगितली त्यांना केव्हा येणार आहे आणि काय, आणि त्यानुसार 21 ट्रॅव्हल करायच्या 21 दिवसांआधी ऑथोरायझेशन म्हणून एक गोष्ट असते, विच इज बेसिकली अ फॉर्म, 1 पेज फॉर्म, जे सांगतं की आता हे पेट या दिवशी येणार आहे आणि या डिटेल्स आहेत, आणि ते आल्यानंतर त्यांना कस्टम्स मध्ये चेक केलं जाईल क्वारंटाईन मध्ये, आणि मग त्यानंतरच अॅनिमल क्वारंटाईन कस्टम्स जो भाग असतो एअरपोर्टचा तिथे चेक केलं जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला नेलं जाईल. पुष्कर जे हे म्हणाला, तर त्यानंतर आणखीन एक सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट तर जे तुम्हाला आहे AQCS सर्टिफिकेट. येस, हे सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची कंट्री सोडता तेव्हा तुम्हाला हे दाखवावंच लागतं आणि त्याचा एक फॉर्म असतो जो आपल्याला फिल करावा लागतो. पण हा फॉर्म फिल केल्यानंतर ज्या AQCS ज्या ऑफिसेस आहेत ते पूर्ण इंडियामध्ये सगळीकडे नाही आहेत. मेन सिटीजमध्ये आहेत. मला वाटतं न्यू दिल्ली, कोलकाता, मुंबई, बँगलोर, हैदराबाद आणि आणखीन एखादी कुठली तरी सिटी. सो ह्या मेन 5-6 सिटीजमध्येच आहेत. सो तुम्ही कुठल्या पार्टमधनं इंडियाच्या आहात, जर तुमच्या त्या पार्टमध्ये असेल तर वेल अँड गुड. आमच्या केसमध्ये मुंबईलाच होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. पण जर तुम्ही वेगळ्या स्टेटमधनं येत असाल आणि तिथे नसेल तर तुम्हाला तुमच्या नियर बाय स्टेटमध्ये ट्रॅव्हल करून तुम्हाला ते घ्यावंच लागतं. अख्ख्या महाराष्ट्र आणि गुजरातसाठी मुंबईचं सेंटर आहे. करेक्ट. सो त्यांच्यात तुम्ही वेबसाईटवर गेला तर तुम्हाला ते सांगतात की हा फॉर्म तुम्ही जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत, जे ऑलरेडी सेमच आहेत. टायटर टेस्ट, वॅक्सिनेशनचे रेकॉर्ड, मायक्रोचिपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्यामध्ये तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट पण लागतं, जे तुमचा वेट तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे की शी इज गुड टू ट्रॅव्हल वगैरे असं जे काय त्यांचं जे असतं टेम्पलेट, ते त्याच्यामध्ये हे करून त्यांचं स्टॅम्प आणि सही करून ते पण तुम्ही एक रेडी करून सगळ्या ओरिजिनल कॉपीज तुम्ही घेऊन जा, ॲज वेल ॲज झेरॉक्स पण घेऊन जा. आणि त्यानंतर तो फॉर्म भरा. त्यात आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, एक EU फॉर्म असतो. जर तुम्ही युरोपमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर तो EU फॉर्म तुम्हाला स्वित्झर्लंडच्या याच्यावर मिळालेला ना आपल्याला, युरोपियन युनियनच्या वेबसाईटवर. तर हा फॉर्म तुम्हाला मला वाटतं 3-4 पेजेसचा फॉर्म असतो, जो तुम्हाला तर फिल करावा लागतो. बेसिक इन्फॉर्मेशन खूप मोठा नाहीये, आपल्याला थोडंफार आपलं फिल करायचंय आणि त्यानंतर काही गोष्टी डॉक्टरकडनं पण फिल करून घ्यायच्या. येस, आणि तुम्ही त्यांना ईमेल करा, सांगा किंवा फोन करून त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला कोणत्या दिवशी यायचंय किंवा किती दिवस आधी यायचंय. बट येस, जर तुम्हाला हे AQCSच्या ऑफिसमध्ये जेव्हा तुम्हाला ते फोन करून तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगतील. आमच्या केसमध्ये मला वाटतं 72 आवर्स आधी आम्ही गेलेलो, 3-4 दिवस आधी. त्यामुळे पण मला माहित नाही, प्रत्येक मे बी ऑफिसेसचे थोडेफार इथे तिथे रूल चेंज असते. तर तुम्ही एकदा तुमच्या साईडने कन्फर्म करा आणि हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही त्या AQCS ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला तुमच्या डॉगला सोबत न्यायचा आहे. कारण तिकडे त्यांचा गव्हर्नमेंटचा एक डॉक्टर येतो जो बेसिक चेक करतो की लाईक इफ शी इज ओके और ही इज ओके की नाही. मग त्यानंतर ते आपल्याला त्या फॉर्मवरती सगळे डॉक्युमेंट भरल्यानंतर स्टॅम्प आणि सही देतात, जे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे तुम्हाला जेव्हा तुमची कंट्री सोडायची असते तेव्हा. हा तुम्ही विचाराल की हे केवढं महाग आहे आणि काय आहे, तर उषाई सांग, हे आम्हाला AQCS ची जी सर्व्हिस आहे तर त्याचा चार्जेस काय आहेत? इट इज फ्री ऑफ कॉस्ट. व्हॉट? इट इज फ्री ऑफ कॉस्ट. आणि आम्हाला पण जेव्हा आम्ही हे सगळं डॉक्युमेंटेशन करत होतो तेव्हाच कळलं. आणि त्यानंतर आपला येतो मेन तो ट्रॅव्हल डे, पण आम्ही तो इथे कव्हर नाही करणार आहोत, कारण आय एम व्हेरी शुअर की हाच व्हिडिओ खूप मोठा झाला असेल आणि तो सांगत बसलो तर तुम्हालाही कंटाळा येऊ शकतो. मोमोलाही भूक लागलेली आहे. मोमोला भूक लागलेली आहे, त्यामुळे तिला विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आपण हे जे पुढची जर्नी जी आहे, जी ट्रॅव्हलची जर्नी आहे, व्हॉट टू डू ड्युरिंग द ट्रॅव्हल, किंवा कसं ट्रॅव्हल होणार आहे, काय गोष्टी एअरपोर्टवर आपण कन्सिडर केल्या पाहिजेत, या सगळ्याचं इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.